भुत्या, या विठ्याला कुठे घेऊन चालला? अरे त्याच्या डोळ्यात आबळ दिसतंय बघ. चल सोडूया त्याला. म्हणजे आता हमेशा करता जाणार? अरे सरते शेवटी प्रत्येकाला आपापल्या मुक्कामाला जावंच लागतंय ना. भुत्याचं घर म्हणजे पाणवठा आहे. इसावा घ्यायचा, पाणी प्यायचं आणि पुढे निघायचं. आठव ठेव रे बाबा. शॉट भुत्या, कसला भारी उडालाय ना विट्या. लई बेकार माणूस आहे. माझा लई राग करतो या. काय झालं असं याला? दम हलू नको. जाईल जाईल. जरा बाबा जाय. हा जर मरला तर याच्या कोंबड्या आणत होतील ना. मरणार यो नाही. दात वर लागले. काही सांगता येत नाही. वाचल बी. हे काय करतोस? म्हणजे एक वर जाणार नाही. नस आहे ना ती दाबून बांधायची गुडघ्याच्या वर. थांब थांब, मी बघतो कुठे आहे का. थांब थांब. हे बघ, घाबरायचं कारण नाही. मी त्यानं बेसूस झालेला आहे. हा, गावाकडे जा आणि बॉम्बा बॉम्ब कर. गावकऱ्यांना घेऊन ये आणि ह्याला घेऊन जा आणि परत ये. मी औषध तयार करून ठेवतो. जा पळ. चिखलूनच सगळं केलं. कमाले पोराची. सुभान्या, ए सुभान्या, शुक शुक. कठीण आहे, उठतच नाहीये. काय मास्तर, जरा पाय उचलून बघा. चिखलू माराला. पाय पाय पाय. कळशी घ्या. कळशी कळशी ठेवा. आता बरं वाटेल. पण मी काय म्हणतो, सुभाण्याच्या बायकूकडे कोणी बघतंय का? हे बाई येड्या, काय येड काय काय हाय काय नाही तुला? तसं नाही बाबा. पावनवाड्या मध्ये कुणीतरी उतरवणार हाय म्हणा. साले सुद्धा माणसाला जमणार नाही. हे भारी भक्कम काम आहे. अरे सुभाण्या जगत नाही, चचणार त्याच दसलाय त्याला. सापाचं रूप घेऊ. एक एकाचं असंच होईल. बघत राहा. ए चिखलू आल्यावर बघाल काय ते. कुठं एवढा पोर, त्याला काय जमणार. तू गप्पास बघू. गप्पास. चल निघ निघ. ठीक आहे, जातो म्या. पण ध्यानात ठेवा, चिखल्याला डोक्यावर घेऊन नाचताय तुम्ही. एक दिवस तुमच्या समद्यांचा वाटोळ करील. येतो. ये. टकोरी फिरल्यात समद्याची. काय करणे केली काय ठाऊक. चिखलू काय म्हणतात सुभान काका? कोण म्हणलं? तो म्हटला. म्या कुठं काय का मास्तर. आता हे काय करतोयस? काय रे चिखलू, हा सुभाण्या बरा होईल ना? 100 ईशांनी घाबरायचं काय बी कारण नाही. अरे अरे ते कशा सोडतोयस मास्तर? हो, याचं काम झालंय आता. तुम्ही ते सोडा बघू. गप रवान सोडा ते पटकन. सिंधू का अस्मित पुस्तिका
नागपाय केशो नेत्रो शूरश्रोता क्रमे पुष्करुचि श्लेष्म वर्णान्नीलयतदिवतः सिन्धु वार्दलं जन्तु वाटो श्लेष्महरं लघु. आता हे दर 2 तासांनी लावायचं, जुनं काढून टाकायचं आणि हे चुकवायची नाही. आता येतो म्या. डिंप टिकम 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 डिंप टिकम 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 डिंप टिकम टिकम. साळू तू येता कवापर्यंतचा क्वेश्चन मला सांग अगोदर. सांगितलं ना एकदा. काय सांगितलं? मागच्या वेळेला पण तू असाच गुंगारा दिलतास. हे समजा तुला कोण सांगतं? कोण सांगणार? डुकऱ्या तेच विचारते ना मी. म्हणजे ते माझ्या मनात एकदम. तुझं मन कुठं असते ठाव आहे का तुला? म्हणजे साळू ते साळत पुस्तकात लिहिलंय. आण दाव मला. मास्तरांनी नेलं ते. का त्यांना बी साप डसला का? तू सरळपणे मला सांगतोस का नाही? खरंच काही सांगण्यासारखं नाहीये साळू. खा माझी शपथ. आता ये तू पुन्हा माझ्याकडे साळू साळू करत. साळू चल हट डुचक्या मेल्या. थांबा बा आले. थंडी नको फुटतोय गाबे. अगं कौशल्या थंडी नको फुटतोय, लवकर या की ग. अहो पत्र आलंय कुणाचं तरी. गणपत वैदू नाव लिहलंय. काय शंभूनाथ कुठून येतायसा? काय नाही नदीकाठी तुळस लावून आलो. अरे वा. पर तुम्ही काय ऐकलं का नाही? काय आपल्या मंगलपाड्यात नवीन वैदू येणार आहे म्हण. असं होय? अरे हे तर लय वेळ झालं बघा. नवीन वैदू. या नव्या वैदूमुळं गावाचा लय फायदा होणार आहे बरं का. आईला ओ निकंदराव तुम्ही सांगा, हे रोज पान खाऊन खाऊन चुकण्यावरून आपल्याला लय जमायचं भांडा. या त्याला कारखाना काढायचा इथं. आपल्या देवराईच्या जंगलात लई नामी जडीबुटी आहे, त्यापासून औषध बनवणार आहे तू. नाही पण ते तुमच्या करता नाही. तुमची जीभ पान खाऊन खाऊन चरबार झाली आहे. हे समज आमच्यासाठी गावातच दवाखाना काढणार आहेत यो. म्हणजे लांबून लांबून लोक येतील इथं इलाजासाठी. गावाला 4 पैसे मिळतील. सरपंच म्हणाले आपल्या गावातल्या पोरांना 5-50 पोरांना रोजगार भेटन. काय या गणपत वैदूच्या रूपानं गावामध्ये देव येणार. हा देव. त्या जंगलातल्या भुत्याचं काय? आयला हे पान खाऊन गप होत ना तेच बरं होतं. आपण त्या भोत्याचं काय? तो एक प्रश्न आहेच, पर त्याचं काय करायचं समजत तिथंच येऊन आडलंय. तो वैद्य आधी येऊ तर दे, मग पुढचे पुढे बघू. पुढचे पुढे काय बघू? खरी गोष्ट कळली आणि पळून गेला म्हणजे. म्या काय म्हणतो त्याला सांगितलंच नाही मग. पचकला का? सराटे गावामध्ये नवीन मांत्रिक आलेला आहे. लई पावरबाज आहे म्हणतात. भल्या भल्या भूतांचा बंदोबस्त केलेला आहे. आता मग आडलंय कुठं? चला निरोप धारा त्याला. चला. भुत्या ए भुत्या. अरे गावात नवीन वैदू येणार आहे. हे भुत्या ऐकलंस का? अरे गणपत वैदू येणार आहे. मग चांगलंच आहे की नवा वैदू येत होत. पण मला भुत्याच हवा. तुला माहिती आहे भुत्या माणसात येणार नाही. म्हणजे तू गावात येणार नाहीस? नाही. नीट विचार का काय म्हणतात तो केलास तू? मग ठीक आहे, मी अभी विचार केलाय. आजपासून मी अभी इथंच राहायला येणार. हे भुत्या, अरे तो मसल्या मांत्रिक बी येणार आहे. लई जबर आहे म्हणतात. भुत्या 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 येड्या मी भूत आहे का? भूत आहे का? मग तुझा मसळ्या का फुसळ्या माझं काय वाकडं करणार? भूत बीत काय नसत्यातच. भक्ती असली की श्रद्धा,
आणि भीती असली की अंधश्रद्धा, आणि भीती वाढली की भूतावळ वाढते. आग्या यताळ, संबंध, जखीन, डाकीन, हाडळ. आता मला सांग, भूत कशी होत्यात? माणसं मेली की? हा, मग गुरढोर, कुत्री, मांजर, पाखर यांची कधी भूत झालेली बघितली का? कुठलं पाखरू आलं का असं भूत होऊन तुझ्या समोर?